नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, NPS धारकांना निश्चित पेन्शनबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी. जाणून घ्या सविस्तर वृत्त काय आहे पाहू आपण. राष्ट्रीय पेन्शन धारकांना निश्चित पेन्शन करण्याबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे. या संदर्भात सविस्तर प्रकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळावी याकरिता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण मार्फत PFRDA ने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. निश्चित पेन्शनकरिता उच्चस्तरीय तज्ज्ञांची समितीची स्थापना. NPS पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची रूपरेषा व नियम स्थापित करण्याकरिता PFRDA ने जारी केल्याच्या निवेदनानुसार NPS धारकांना निश्चित पेन्शन अदा करण्याकामी 15 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर MS साहू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त, कायदा, भांडवली बाजार, शिक्षण, मूल्यांकन अशा तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर समितीचे मुख्य उद्देश म्हणजे पेन्शन नियामक कायद्यानुसार NPS धारक सदस्यांना निवृत्तीनंतर स्थिर स्वरूपाचे उत्पादन मिळावे. सध्याच्या NPS धारकांना आपल्या गुंतवणुकीवर निवृत्तीनंतर स्थिर पेन्शनची हमी नाही. यामध्ये जोखीम अधिक स्वरूपाची दिसून येत असल्याने यामध्ये सुधारणा करून NPS धारकांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी दिली जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.